हाय, सर्वांना नमस्कार. बरेच वेळा असा मुद्दा उपस्थित होतो की आपल्या भारतातील मुले इथे शिकून परदेशी का जातात आणि तिकडेच का राहतात. तर माझ्या दृष्टीने पाहिले आणि मी इथं आल्यावर महिन्याभरानंतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला. तर अनेक कारणं आहेत. मी काय त्यात जास्त खोलात शिरणार नाही. जवळपास प्रत्येकाला माहीतच आहेत आणि अनेक त्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत आधीच्या जाणकारांनी. मी एवढेच म्हणेल, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी प्लस आणि मायनस हे दोन्ही गोष्टी असतात. इथे अनेक गोष्टी आपल्यापेक्षा प्लस आहेत, चांगल्या आहेत, आणि इथल्या अनेक मायनस गोष्टी पण आहेत ज्या भारतात खूप चांगल्या आहेत, प्लस आहेत. एवढेच सांगेल, नवीन पिढीला, नवीन जनरेशनला ठीक आहे शिक्षण घ्यायला इथे येणे, शिक्षण घेऊन इथेच नोकरी करणे आणि सेटल होणे, आणि त्यांची मुले वगैरे झाल्यावर ते या वातावरणात रमून जाऊ शकतात. पण ज्येष्ठ लोकांसाठी किंवा माझ्यासारख्या ज्यांनी आयुष्यभर भारतात राहिलेत, या अशा ज्येष्ठ लोकांसाठी मात्र या उतारवयात परदेशी राहणे बिलकुल करमणारे नाही, रुचणारे नाही. तर एवढेच म्हणाल की उतारवयात आपला भारत देशच माझ्या दृष्टीने तरी छान आहे. आपल्या भारतातही बऱ्याच गोष्टी छान आहेत आणि उतारवयात आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी यांच्यात रमणेच कधीही माझ्यासारख्याला तरी आवडेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.